मासे बघा कसे उडतात सगळीकडे, सगळीकडे मासे उडतात हे बघा. घ्या घ्या घ्या, मच्छीच मच्छी मंडळी, मच्छीच मच्छी बघा. अरे वा, हा बघा जिताडा भेटलाय मंडळी जाळ्यामध्ये. बघा कसलाय मासे बघा मंडळी, एवढी मच्छी आपल्याला भेटले. हे बघा मच्छी मंडळी एक नंबर. अजूनही एक गोण आपली बाकी आहे ती येते. तर नमस्कार मंडळी, मी नीलबाईकर स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खाडीवरची मासेमारी. आणि ही मासेमारी नक्की कशी होणार आहे तेही आपण पाहू. खूप भन्नाट आणि धमाकेदार असा व्हिडिओ होणार आहे. तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर आपल्या चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर डू सबस्क्राईब, आणि ऑलरेडी सबस्क्राईब असाल मित्रांनो तर लाईक करायला विसरू नका. थँक्स अ लॉट मित्रांनो. चला ह्या आगळे वेगळे मासेमारीच्या व्हिडिओला सुरुवात करू. आम्ही चाललो आहे आता खाडीकडे. वहिनींकडे हंडा आहे, तसे आपले अर्धी पुढे चालले आहेत वयस्कर मंडळी. आणि हा बघा नवीन टॉवर लागला आहे आमच्याकडे गावात. नेटवर्कचा इश्यू होता तो कदाचित आता सॉल्व्ह होईल. अशी मंडळी चाललं आहे मासेमारी करायला. आणि त्यासोबत मी पण. आजचा बेत आहे खीर आहे आणि मासेमारीसुद्धा होणार आहे. तर खिरीसाठी लागणारा टोप आपला बघा बाईकवरनं भाऊ घेऊन येत आहे. मजा येणार या कार्यात. मी खूप दिवसापासून प्लॅन करत होतो की मी ही मासेमारी दाखवीन तुम्हाला, कारण जो क्राऊड असतो ना मच्छी मारण्यासाठी तो खूप जास्त असतो. आणि विरंगुळा आणि हसी मजाक करत हे कार्य पार पाडतात. या कार्यामध्ये गावातले पुरुष लोक आणि महिलांचा पण समाविष्ट असतो. आणि हा जाला ओढण्याचा कार्यक्रम कसा होणार आहे ते तुम्हाला दाखवतो. पुढे पण काही आपली मंडळी आहे ती जाला घेऊन गेलेली आहे आणि आपण लेट जॉईन होते. तर बघूया किती मच्छी भेटते आपल्याला. मच्छी तर खूप भेटते, कारण मी असं ऐकलं की लास्ट सराईपासून मच्छी मारली नाही आहे खाडीमध्ये. पोचलो या ठिकाणी आणि आपले जेवढी मंडळी आहे खाडीतली ती सगळी इथे एकजूट होतात. आणि मग इथेच आपला खीर बनवण्याचा कार्यक्रम होईल. आणि इकडेच नंतर मच्छी मारून आपण आणू, म्हणजे खाडी आहे त्या बाजूला. तर आपल्या गावातली मंडळी अशी या ठिकाणी एकत्र जमलेली आहेत. आणि आम्ही खाड घालायला सज्ज आहोत सगळेजण मच्छी मारायला. किती मच्छी भेटणार तूच सांगे. बस हवा निकल गई. तर परेश दादा आलाय आपल्यासोबत. आणि परेश दादा आपली किती महिन्यांनी ही मच्छीमारी होते? मी महिन्यानी वर्षात आता पहिलीच आहे. यंदा वर्षातली पहिली, म्हणजे मच्छी आपण भेटेल आपल्याला ना? भरपूर आहे, मच्छी भरपूर भेटेल. आणि तुम्हाला पाहायला मिळेल असा मोठा ढिगारा लागतो मच्छीचा. त्यानंतर मच्छीचा वाटप सुद्धा होतं, बरोबर? बघाल नंतरच सगळं बघू दाखवू आपण या व्हिडिओमध्ये. चला आता सगळे आपले मंडळी आहेत ते जात आहेत खाडीवरती. हा काय म्हणतात? तर सगळी मंडळी आता सज्ज झाली आहेत जाण्याच्या कार्यक्रमाला. मंडळी हा आहे ज्याला सगळ्यांचे डबे लागलेले आहेत, हे बघा. आणि वाडाला सुद्धा डबे लागलेले आहेत. म्हणजे सगळं कार्यक्रम हे कशा मच्छीला आपल्याला मच्छीसाठी बघा मंडळी मच्छीसाठी गोण्या घेतल्यात. एक पिशवी दाखवा किती मोठी आहे. 10 भरायला पाहिजे. अरे बाप रे, हे बघा एवढ्या मोठ्या पिशव्या आहेत. आणि हे पिशव्या भरतील आपल्या, कारण 1 वर्षानंतर आपण जातो मच्छी मारायला, बरोबर ना? तर मंडळी पादत्रांनी आपण काढलेली आहेत, इकडे ठेवलेली आहेत. आणि अनुवानी आपण चाललोय, कारण यानंतर इथनं आपल्याला चिखलामध्ये जायचं आहे. पिशव्या वगैरे सगळे आपण ठेवलेले आहेत तिकडेच. आता पाय भाजण्याचा कार्यक्रम होणार आहे इकडे. आणि आपल्या सगळ्या महिला, अर्ध्या महिला इकडे राहतील कारण खीर बनवायची आहे. पण आपण खीरला नंतर भेट देऊ, खीर कशी बनणार आहे. पण त्याआधी आपण जाणार आहोत जिथे आपली मच्छीमारी चालू होणार आहे त्या ठिकाणी.
अशी आपली रांग लागले दूरपर्यंत. तसे पाठी पण आपल्या मंडळी आहेत आणि आम्ही अनवाणी सगळे चाललेलो आहोत, कारण चिखलापासून सुरुवात होणार आहे आणि चिखलामधून मग नंतर जाला लेटून नंतर कसं होणार आहे ते तुम्हाला दाखवतो. हे मासेमारीचा प्रोग्राम मी एकदा अटेंड केलेला, खूप वर्ष झाली आणि आज पुन्हा आलो आहे तर खूप बरं वाटतं आहे. आमच्या चित्तेंद्रांनी घेतलेला आहे जालीचा ओझा, तसं मामींनी पण जालीचा ओझा घेतलेला आहे. मंडळी अशी पूर्ण लाईन लागलेली आहे, खूप मजा येत आहे, खूप इंटरेस्टिंग पण वाटते हा कार्यक्रम. पाठी सुद्धा मंडळी आहे, हे बघा. आणि ही सगळी मंडळी खाड घालण्याच्या कार्यकिर्दीत अगदी संयमी आहेत आणि आपल्यासोबत मयूर पण आहे. मयूरने आता कॅमेरा पकडला होता. आम्ही पोचलो आहोत. आपली जी खाडी आहे, खाडीचा एंड, हा एंड इकडे आहे, दुसरा एंड आहे त्या तिकडे आणि तो अंतर असं आपण गाळत जाणार आहोत. आपल्याकडे जाळीसुद्धा आहे आणि सगळी आपली मंडळी सज्ज आहे या कामाला. आणि हे चप्पल घेऊन आलेली माणसं आहेत. तर मंडळी जाळ्या लेटण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे इकडे. बघा असा जाला लेटणीचा कार्यक्रम करतायत आणि नंतर हा असा ओढत आपल्याला पूर्ण न्यायचा आहे. बरोबर कर. हा तर मंडळी अशा प्रकारे जाला ओढला आहे. असा हा पायाखाली माझ्या चिखल आहे, मी पण पाण्यात आलेलो आहे आणि असा गारगार वाटतं. जुने जाणते आमचे माणसं असे पाण्यामध्ये उतरलेत बघा. तर मंडळी बघा अशा प्रकारे एक जाम मिळू दे मच्छी. हे बघा अशा प्रकारे जाला लेटणीचा काम असतो आणि हा जाला लेटणीचा काम आम्हाला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे. आणि आपल्या महिला मंडळ पण या कार्यकर्त्यात कुठेही कमी नाही आहेत. अहो अटकलं घ्या त्यांना घ्या. चिखलामध्ये अटकलं. चला चिखल खूप आहे मंडळी, या ठिकाणी खूप चिखल आहे, अक्षरशः गुडघ्यापर्यंत पाय आतमध्ये जातात. हे बघा आणि आमची 2-3 तुम्ही दरेला राहा मधी नका राहा, दरेला राहा तुम्ही. चला तेच दरेला घ्या ना, दरेला जा. ठीक आहे. हां सावकाश. बघा वयस्कर माणसं सुद्धा आहेत आपल्या या मच्छीमाराच्या कारण. एकामेकांशी संपर्क साधत हा कार्यक्रम करतायत. हे बघा महिला भगिनी पाठी जाला पकडायला आहेत आणि पुरुष मंडळी आहेत ती खाली जाला ओढायला आहेत. दाखव मग. हे बघा बारीकशी बोई मासा आहे हा बघा. अरे बाप रे, एक नंबर. हे बघा अशा प्रकारे मच्छी भेटते. नीला दाखव बघ. हे बघा नील्याने मग पकडले. पकडते. हा रे आपण बघा. पाय खाली आहे काय निल्याने पायाखाली एक दाबले. जाल्याच्या वरून मंडळी उडण्याचे प्रयत्न करतायत मासे सगळे. एकही आम्हाला जाऊन द्यायचं नाहीये.
आमची रूपाबाई. आमची आई. कसं वाटतंय? एकदम व्यवस्थित. व्यवस्थित वाटतंय. अशा प्रकारे मंडळी सगळे घेऊन जात आहेत आणि मधल्या मधल्या टप्प्यात जशी वाटते की मच्छी जाळ्यामध्ये आले तर मग ते शेवटचा टोक खाली ठेवून वरचा जाळा असं ओढून मग नंतर हे करतात, पालवणं म्हणजे पालवतात बोलतात आमच्याकडे. हा बघा मच्छी आली, मच्छी आली, मच्छी आली. आता पालवायला चालू करतात बघा आता कसा जाळा काढतायत. व पाय हा झाला वरती उचला. हे बघा व खरबा. अरे वा वा वा. अशी मजा असते मंडळी या कार्यकिर्दीला, या कामाला, आणि खूप मजा येते असा हा एक्सपिरियन्स करताना. कारण गावाकडचे मच्छी पकडण्याचे क्षण हे क्वचितच अनुभवायला मिळतात. पूर्ण पालवण्याचा काम चालू झालं. झोल पाडणे. हा बघा, हे बघा असे मंडळी मासे भेटतात. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे. हा बघा हा छोटा मासा दिसतो काची बोलतात. तिकडे जाला कमी गेला. अरे गेली गेली. आई शपथ, गेली गेली गेली. झाडा बारीक आहे. बघ गेला रे. अरे मयूर गेला रे लेका, तुझ्या हस्ते गेला. वरती धरा, झाडा वरती पकडा. नाही तर आजी तुम्ही इकडे या. हो तुम्ही इकडे या, मी येते तिथे. या इकडे या. कसला आहे? काय कसला मासा आहे? फंटूस 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 नाही, वेगळाच आहे. असंच निघाला मासे. नवीन प्रजाती माशांची नाव नाही ठेवलंय. मंडळी तुम्हाला माहित असेल हा कुठला मासा आहे तर मला नक्की सांगा, कमेंट करा. आमचा जाळा कमी पडला त्यामुळे आम्हाला असं मेहनत करावी लागते ही. मी असं फिरलो ना, आला असेल. हबा हबा हबा, आला आला आला. उचल. गेला 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 गेला. कोई सेंस है इस बात की? नाही गेला गेला, रिटर्न गेला. मंडळी आता हा तिकडे जाळा लावलाय, एक त्या साईडला जाळा लावलाय, पण जो हा एरिया आहे तो खूप मोठा आहे. पक्षी घात लावून बसलेला आहे माशासाठी. जसा त्याला मासा दिसेल मोठा, तो बघा तो बघा तो बघा तो बघा, मारली मारली. आता मंडळी खरी मजा आहे या कामाला, कारण जेवढे मासे आता तिकडपर्यंत आपण हुसकवून आणलेले, खूप मोठा पडला होता तो आता इथे येऊन थांबणार आहे. ह्यानंतर पुन्हा एक पडला आपला जाणार आहे तिकडनं. अरे पकडला, अन्नीनी पकडला मस्त. हाताने मासा दाखवा. बघा एक अन्नीनी पकडला मस्त मासा. मंडळी इथपर्यंत आलोत आता, आणि हा शेवटचा टप्पा आहे. इकडे एक जाळा लावलेला आहे आणि पुढून एक जाळा येतोय. थांबा तुम्हाला दाखवतो. पुढून एक जाळा येतोय आपला. हा बघा हा वाला. पुढून एक जाळा येतोय आणि हा जाळा तिकडे मर्ज होणार, तर त्या ठिकाणी खूप अशी मच्छी उडणार आहे.
दाखवा इकडे वडा, असं दाखवा, असं दाखवा. हा वडा भेटला बघा. मग व्हिडिओ दाखवायला पाहिजे ना आपली एक काहीतरी. फायनल आम्ही डेस्टिनेशन जवळ पोहोचलो आहे. शेवाळ्याची लाट आहे या ठिकाणी. हे बघा खूप सारी शेवाळी आहे आणि आपली मंडळी काय जाळ्याची गरज नाही. मुळात जाळ्याची गरज नाही कारण या साईडला मासे येणं अशक्य आहे. हां आहे काय. तर हे बघा अशा ह्याच्यामधनं एवढ्या घनदाट शेवालीमधनं असे मासे अडकतात. इथं पातळ आहे शेवाली, तिथं जाड आहे, तिथं जा मासा जाणारच नाही. ही पातळ आहे तिथं जा. हा बघा हा बघा मी पकडला. अशी सेफ्टीने अशी दाखवायची. काय नाही तुम्ही सोडली. हे बघा इकडे असं एक जाळं लावलाय. हे बघ मासे उडतायत बघ. बघा असं पालवण्याचा कार्यक्रम. आता बघा मच्छी मंडळी, बघा मच्छी बघा. हा काय पंटूस. अशा तऱ्हेने परेश दादांनी पकडले आहे 10 किलोचा मासा. दाखव. मागाशी पकडला तेव्हा नाही दाखवलास. बात तो सही है. हे बघ हे बघ हे बघ. हे बघा असं मासे येतात मंडळी. हे बघा मासे बघा. आमची म्हशी विषयी दाखवू नको. दाखवता तुम्ही मला तसं आता. काय गप बसू. अशी तुमचा एक व्हिडिओ बनवते आठवण तर राहील. दन पाडतील आम्हाला. नाही दन पाडत. आम्हाला पैसा नाही यायचा. काय पैसा नाही याचा. नाहीतरी आम्हाला पैसा नाही घातला येत सरकारी. हा पेन्शन असेल त्या नाही म्हाताऱ्या माणसांची पेन्शन नाही. आम्हाला काहीच नाही. सांगा सरकारला बोला. सरकार बोला काय म्हाताऱ्या माणसं आम्हाला म्हणतात बसत नाही तुम्हाला. बसत नाही काय कसं लाडकी बहीण मध्ये. हा. लाडकी बहीण 60 वर्षानंतर नाही आहे. हा? 60 वर्षाच्या खालच्या लोकांनाच. हा. शिव. काय आहे आमचा धामानाची जमीन नाही. हा पण आम्ही भीक मागी जाऊ तरी आम्हाला कुठं मंजूर नाही पैसा होईल. असं बोला. सरकारला माझी आपली विनंती आहे की आम्ही वयस्कर महिलांसाठी काहीतरी योजना असाव्यात. बोला. आम्ही आता चाललो सारगाव. आम्हाला कोण देते हा लगेच नाही तर काय म्हणून अजून टाइम आहे. दोघा तिघांच्या दाराशी गेलो. आता ह्या लाडक्या बहिणीचा पेपर घेऊन शनी तुम्ही म्हणता बसत नाही. नाही बसणार. हा? नाही मग असणार. आम्ही तुमचं कसं वय जास्त जगायचं. आहे. आमचा खलाटीत नाही शेत ना गावात नाही घर अशा प्रकारचे आम्ही माणसं झालो. हम्म. हा मग आम्ही काय करणार. वयस्कर जेवण ना आहेत दुसऱ्या ना म्हाताऱ्यांसाठी. सोयी. आमच्या म्हाताऱ्याला यायची तर मोठ्या मोठ्या लोकांनाच होतंय. काय बघून बघून लोक ह्या केलाय. म्हाताऱ्यानं द्या पाहिजे. हा म्हाताऱ्यांना मग म्हाताऱ्यानं टणक्यानं द्या हो पण म्हाताऱ्यानं पण पाहिजे होता. आता म्हातारे काय काम दोघा करायला तिघांच्या दाराशी टणक्या गेलो. काय त्या टणक्यानं काम नाही काय होय. ये बड़ी अच्छी बात कही आप. आईला रे खतरनाक भेटलाय तो. बघा कसला हाय. काय लागला कालवा. कधी आता मगाशी तिथे ते बांधावं काय बांधावं दगडी. गवत होता ना गवत हा पहिलं शिरलं तिथे काय लागलं रे. पाणी वाटपचा कार्यक्रम चालू आहे इकडे. सगळी थांबली आहेत मंडळी आणि मासे पण उडतायत बघा. बरोबर ना. तुम्ही बघितली गंगावरची व्हिडिओ. नाही मग मंडळी बघा मच्छीच मच्छी मला दिसत असेल. दुपारचे वाजले आहेत 1 सव्वा 1 झालाय आणि आता हे जे कार्यकर्ते याचं काम आहे ना हे अर्धवट झालंय. अजून आपल्याला खूप वेळ आहे आणि हे बघा थोड्या थोड्या वेळाने आपलं पालवणं चालू होतं आणि अशी मच्छी भेटते बघा. मच्छी बघा मंडळी ही मच्छी बघा. आणि ह्यात वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे जशी बोईट आहेत, कटला आहे,
अशा वेगवेगळे प्रकारचे मासे आहेत, वडे पण आहेत. इकडे दाखवा असा. मंडळी, हे कार्य निरंतर चालू आहे. जवळपास आम्ही 11 वाजता चालू केलेलं आणि आता वाजलेत दुपारचे 2 आणि तरी आमचं संपलं नाही. अजून उघडीसुद्धा आलेली नाही. एक शील आहे जिथे भरतीचं पाणी आतमध्ये येण्यासाठी आणि जाण्यासाठी ठेवतात. मेले आपल्याला मासा दाखवते. तर असं काहीचं आहे आणि तिथपर्यंत सुद्धा पोचलो नाहीत, पण फुल मोठा असा पल्ला आहे. मंडळी बघा किती मोठा आहे. हो, माझ्याकडे बघून दाखवा. इकडे दाखवा कॅमेराला. इकडे दाखवा. मच्छी दाखवतोय. एवढ्यात आम्हाला एवढी मच्छी भेटली आहे. बघा मच्छी पाण्यातच घेतोय. एक बांधू आपण आणि ओढत घेऊ. एक बांधू चांगलं म्हणजे जायला नको हातात ना. आणि ही दुसरी पिशवी मधली मच्छी आहे. एकामध्ये आता आम्ही शिफ्टिंग करतोय. येते मी घेऊन. आता आमची अर्धी गुणी भरली आहे मच्छीनी. बघा द्या मला पण. हे असते क्वालिटी. गावाला आपण येतो, शेतावर बांधावर जातो, कुठल्याही कामाला जातो, अशा प्रकारचे चॉकलेट आपल्याला भेटतात. चला. मंडळी, मासेमारीचं काम अर्धवट सोडून आलो कारण आपल्याकडे खीरसुद्धा बनत होती. आता खीराकडे बघूया आपण. हे बघा अशा प्रकारचे आपली खीर बनलेले, काय उत्कृष्ट वाटते आणि सुगंध पण एकदम खतरनाक सुटलेला आहे. वा, लय भारी. आता आपली सगळी जेवढं मंडळी मासे मारून येईल त्यानंतर इथे सर्व होईल सगळ्यांना, म्हणजे सगळे मिळून आपण इथं आस्वाद घेणार आहोत. मंडळी, आपली जी मोहीम आहे ती इथपर्यंत आलेली आहे. आई आपली आहे जुनी उघडी सध्या काम करत नाही कारण जो पाण्याचा लेवल आहे तो खूप कमी आहे आपल्या आतल्या साईडला, त्यामुळे तिथे ती कार्यरत नाही आहे सध्या. तर तिथपर्यंत आलो आहोत आणि इथनं आपली पुढची नवीन उघडी आहे तिकडे. दोन भरल्या काय? 2 पिशव्या भरल्या. ही बघा एक. अरे वा, भारी भारी मासा आहे. नवीन मासा आलाय का? कटल्यासारखाच मासा आहे म्हणजे. तिथल्या कुठे लावले. मामा काय सांगताय? मच्छीचा पाहू. मच्छी किती भेटली आपल्याला आता? बरोबर आता होईल 60-70 किलो होईल. 60-70 किलो होईल काय? अजून 60-70 किलो भेटेल. अजून भेटेल काय? अजून हा आपला अर्धाच टप्पा आहे. अजून पुढे जायचं आहे ना मामा? जायचं. या 2 पिशव्या आमच्या चाललेल्या आहेत मच्छीने भरून. हा मग चला, टाटा. घ्या आलं. हो. आता घरी पला बघतात. खूप लागल्या त्यांना. 2 किलो होईल. मंडळी, मासे बघा किती आहेत पाण्यामध्ये. वेगवेगळे मासे दिसत आहे बघा. हां, मी ही पकडतो.
आपल्या शिरेचा जो एंड होता तो आता आपल्या जवळ आलेला आहे. तिथे आहे एंड. आता तिथपर्यंत आपल्याला हा जाळा सरकवत न्यायचा आहे. बघूया किती मच्छी भेटते. पहिले जरा दाखव किती मच्छी भेटली. आपल्या 2 गोण्या तर गेल्यात ना. 2 गोणे गेलेले आहेत. आणि हे बघा आता मच्छी बघा कशी उडते. म्हणजे ती बघ ती बघा ती बघा ती बघा तिकडे सुद्धा उडते त्या जाळ्यावरती आणि ह्या जाळ्यावरती सुद्धा उडते. हे बघा नुसती मच्छी उडते. एंडिंगच्या बॉर्डरवरती चाललोय. तिकडे मी दाखवतो तुम्हाला कशी मच्छी उडते. संजयदा आपला एकटाच मच्छी पकडतोय. तर आपला जो मोहीम होता ते इथे समाप्त होतोय. इथपर्यंतच आपल्याला मच्छी पकडायची आहे. पूर्ण खाड घालत नाही आहेत म्हणून इथपर्यंतच मच्छी पकडायची आहे. नंतर मग आपण जाऊ मंडळी आपल्या वाडाच्या झाडाखाली. आणि हे बघा इकडे कसे मच्छी उडत आहे. हा आपला एंड आहे. एंड पॉईंट आहे. संजयदा बिचारा एकटाच करतोय. इथपर्यंत आहे. जसं जसं जाळा जवळ येतोय ना तशी जशी मनाची हाईप पण वाढलंय आणि माशांची पण हाईप वाढलंय. मासे उडायचे थांबत नाही. ते बघा जाळ्यावरती बघा मासे किती उड्या मारले. ती मगाचीच होती वाटतं काय जाळ्यात ना राहत होती. हा बोलतात माशांचा पाऊस. काय बोलतात मयूर? माशांचा पाऊस. माशांचा पाऊस. निल्या टप घेऊनच उभा राहील. हा माशांचा वारणा पाऊस पडला तर निल्या या माशांचा पाऊस. मंडळी मच्छी बघा मच्छी बघा. ही बघा उडते बघा असली. मंडळी मच्छी बघा ही बघा. काय अर्धी आणि एक आहे म्हणजे लगभग भरलेली. आता डिग लावायचं आहे काय त्या पिशवीला. पाणी काढत घेतला ते निघाल आपण. हा राहील नाही राहायची. अरे फाटेल ती. ही चांगली आहे कशात बघ तिच्यात. नाही हिच्यातच घेऊन जा. हिच्यात होतो नको. हिच्यात होतो मग हिच्यात तर राहणार नाही सगळी. जेवढी राहील तेवढी राहील. नाही सगळे नाही राहणार. बरोबर थोडीच धराय पण भेटायला पाहिजे. बस 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 बस. पण धराय नाही भेटली तर मग काय ती जिवंत आहे ना सगळी. मासे मंडळी ठीक आहे तुमचा दिल खुश आहे. ठीक आहे मासे बघून मंडळी मासे बघा मासे. हे एवढे मासे आपल्या खाडीमध्ये भेटतात. आणि संध्याकाळी राखण्याला आलं तर कोळंबी सुद्धा मिळते. अशा पाले लावलेल्या असतात खाडीकडे. हे बघ ही सगळी आपली मंडळी आहे जे आपला कार्यक्रम चोख करताना दिसते. आता अजूनही आमच्या पिशव्या कमी पडल्या. पिशव्या आणण्यासाठी बरेचदा गेलाय. मच्छी बघा मंडळी मच्छी बघा. ही बघा सगळी मोठी मोठी मच्छी आहे. एक नंबर. शेवटी मंडळी मच्छी खूप भेटते. तिकडे तर खूपच जास्त आहे. आता मंडळी आपण जो शेवटचा आहे टप्पा तोच पाहूया. आपल्याकडे किती मच्छी मिळणार आहे त्या शेवटच्या टप्प्यात. जे जाळ्याकडे आहे तो जाळा आता लवकरच येईल आपल्याकडे आणि बघूया आपल्याला किती मच्छी भेटते. आता खरी कसरत. मासे बघा मंडळी मासे बघा. मासे बघून तुम्हाला पण शॉक लागेल. शॉक. आईला हा बघ आपला हाय बघ. तर मंडळी पहा जिताडा आल्या का माझ्याकडे. नाही पकडला. हा बघा जिताडा भेटलाय मंडळी जाळ्यामध्ये. बघा कसलाय मोठा. हा घ्या. जिताडा जिताडा राजा मासा. राजा मासा. राजा मासा. अरे मासे बघा मंडळी. हां हां डेंजर डेंजर डेंजर. हे बघा
हा बघा दुसरा जिताडा. नको नको त्यांचं हां अरे थांबा पकडूया. मंडळी मासे बघा कसे उडतात सगळीकडे. सगळीकडे मासे उडतात. हे बघा. घ्या घ्या घ्या. अरे मच्छीच मच्छी मंडळी, मच्छीच मच्छी बघा. अरे वाह, दिल खुश कर दिया. ही आहे मजा, ही आहे जत्रा. आहे शपथ. खतरनाक 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 मच्छी डेंजर. अशी नको कुठं. हे बघा मंडळी मच्छी बघा. मी पण थोडा तू पण प्रयत्न कर. घाटाचं त्याचं टाक वगैरे. हा आलो तिकडे पण आलो. तुमचं चालू दे, आम्ही दुसरीकडचं दाखवतो. मासे बघा मासे बघा मासे बघा. आई शपथ खतरनाक. मासेच मासे. ही आहे कोलबी. कसली मोठी आहे बघा. शेवटचा टप्पा आपल्या कारिगिरीचा. आणि ही बघा किती सारी मच्छी भेटली आहे. सावकाश सावकाश सावकाश. संजय बघा मोठा मासा आणि पडला. आता ही मी व्हिडिओ टाकणार आणि संजय त्याची फजिती होणार. नाही फजिती होणार. भेटला. कटले बघा. कटला आहेत मोठे मोठे मस्त. पण हे खाऱ्या पाण्यातले आहेत, टेस्टी लागतात. मासे बघा मंडळी, एवढी मच्छी आपल्याला भेटले. हे बघा मच्छी मंडळी एक नंबर. अजूनही एक गोण आपली बाकी आहेत. येते आहेत ना बघा. एवढे सगळे आपल्याला मासे मिळालेले आहेत. एक नंबर. हे बघा ह्या जिताडी वगैरे आहेत. जिताडी आहेत, कटला आहे आणि फंड सुद्धा आहे. आणि छोटे मोठे माशांची सॉर्टिंग करते. ना सगळी मंडळी आता बसलेली आहे आणि इकडे आपल्या मच्छीची कटिंग चालू आहे. जी मोठी मच्छी आहे त्याची कटिंग चालू आहे आणि ही आहे सगळी छोटीवाली मच्छी. तसे आपण तुम्हाला खीर दाखवली होती. आता सगळ्या मंडळींमध्ये खीरचं वाटप होईल. ठीक आहे, त्यानंतर मच्छीचं सुद्धा वाटप होईल. खीर वाटपची कारिगिरी चालू झालेली आहे आपली. अशी बघा खीर. बारीक बोला सगळ्यांना. खूप वर्षानंतर हे क्षण अनुभवते मी. खीरचा आस्वाद. असू दे तरी पण दाखवते हो. मी मंडळी बसलोय आपली. खायला चमचा आणलात काय? तुम्ही घ्या.
अशी मंडळी सगळी बसलेली आहे आपली खाडीवाली आणि भाऊ आमचे वाढत आहेत खीर. सगळेच खीरचा आस्वाद घेऊया. मी पण आता बसतो. इकडे मंडळी हजेरी लागते मंडळींची आणि असे आम्ही खीरसाठी बसलो सगळे. त्यात मी सुद्धा. या खीरचा आस्वाद घ्या. मंडळी खीर आलेली आहे. राजा कशी आहे खीर? एक नंबर खीर आणि नो साखर, ओनली गुळाची खीर. कशी आहे? सगळे खीरचा आस्वाद घेत आहेत.